खूपच खुसखुशीत अशा आपले शंकरपाळे तयार आहेत आणि लागायलाही अगदी भन्नाट आणि अगदी योग्य पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे ही रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता दिवाळीला सुरुवात होतच आहे। सर्वच गृहिणींची अगदी लगबग सुरू झालेली आहे का दिवाळीचा फराळ कसा बनवायचा, काय प्रमाण असेल, अगदी व्यवस्थित होईल की नाही होणार। तर मीही तुम्हाला आज मस्त दिवाळीचाच फराळ दाखवणार आहे आणि तेही मस्त अगदी शंकरपाळे, मस्त खुसखुशीत अगदी शंकरपाळे आपले होणार आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। तर इथे पहा, मी एक परात घेतले आणि इथे मी एक वाटी घेतले। तर आपण या वाटीच्या प्रमाणात अगदी मस्त अशा शंकरपाळ्या बनवणार आहेत। अगदी टेन्शन नाही, कोणी नवीन असतील, पहिल्यांदाच बनवणार असेल, अगदी तेही व्यवस्थित बनवतील आणि अजिबात आपल्या शंकरपाळ्या फसणार नाहीत। तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या वाटीनुसार आपल्याला मैदा घ्यायचा आहे। तर आपण 4 वाटी मैदा घेणार आहोत आणि तोही आपल्याला चालून घ्यायचा आहे। मैदा जर चालून घेतलं तर अगदी व्यवस्थित म्हणजे तो फुलला जातो, मोकळा मोकळा होतो। तर हे पहा, आता ही 1 वाटी आपण घेतले, तर मी अशा 4 वाट्या मैदा चाळून घेणार आहे। तर आपण आता हा मैदा चाळून घेऊ। आता आपण संपूर्ण मैदा चाळून घेतले, ह्या वाटीनुसार 4 माप घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याच वाटीच्या हिशोबाने बाकीचं सुद्धा साहित्य घ्यायचं, ते काय काय आहे ते पाहूया। आता मी इथे टोप घेतलेला आहे। आता शंकरपाळी कमीत कमी साहित्यात आणि मस्त होणार आहे आपली। तर ह्याच वाटीच्या हिशोबाने मी साखर घेतले। आता तुम्हाला थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण साखरेचं वाढवू शकता। आणि त्याच वाटीच्या हिशोबाने मी इथे तूप घेतले आणि लक्षात ठेवा, तूप आपल्याला हे वितळलेलंच घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून प्रमाण अगदी परफेक्ट होईल। आता याच वाटीच्या हिशोबाने आपण दूध घेतलेलं आहे, तर दूध सुद्धा यात घालूया आपण। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे। आता ह्यात आपण दुधाचा वापर केला आहे, तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा घेऊ शकता, पण दुधाने आपल्या शंकरपाळीला ना असं मस्त अगदी कलर येतो, असं काळपट कलर येत नाही, छान कलर येतो, म्हणून इथे आपण दुधाचा वापर केला आहे। आता आपल्याला हे टोप आहे ना गॅसवरती ठेवायचं आहे। आता आपण जे काही मिश्रण तूप, साखर आणि दुधाचं हे केलं होतं ते आता गॅसवरती ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला हे जास्त हे करायचं नाही, फक्त आपल्याला आपली साखर विरघळून द्यायचं आहे। तर आपण आता साखर विरघळेल तर हे असं ढवळत राहायचं आहे आपल्याला। आता हे पहा मैत्रिणींनो, आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे जे मिश्रण आहे ते थोडं अगदी थंड होऊन द्यायचं आपल्याला। तर आता आपण थंड होईस तर वाट पाहूया। हे पहा मैत्रिणींनो, आता आपण जे तूप, साखर, याचं दूध याचं मिश्रण केलं होतं ते आता म्हणजे आपण पूर्णपणे थंड करून नाही घेतलं, तर थोडंसं ते कोमटसर आहे। तर ह्याच वेळी आपल्याला आता हे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला आपले शंकरपाळे जरा आणखीन थोडे चांगले करायचे, बाकीच्यांपेक्षा अगदी वेगळे करायचे, तर आपण कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की त्याची टेस्ट आणखीनच वाढते। तर थोडंसं मी आता चिमूटभर मीठ घालते आणि आणखीन असा बेकरी स्टाईल म्हणजे स्वाद यावा म्हणून मी इथे व्हॅनिला एसेन्स घालणार आहे। आता तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पण ठेचून घालू शकता, ती छान लागते। आता आपण थोडं थोडं करून आपलं जे मिश्रण आहे ते यात घालूया। आता आपल्याला लक्षात असू द्या, मैदा हा जसं आपण पोळी चपातीला मळतो तसं मळून नाही घ्यायचंय, फक्त आपल्याला हे एकत्र करायचं पीठ हा। तर थोडं थोडं आपण घालून हे मिक्स करून घेऊया। आता इथे आपण हाताचा वापर करावा लागणार आहे आपल्याला। तर आपण हाताने आता व्यवस्थित एकसारखं करून घेऊया हे सर्व आणि जसं लागेल तसं आपण आता हे मिश्रण यात घालणार आहोत। आता हे पहा मैत्रिणींनो, आपण हे सर्व एकत्र केलेलं पीठ, आपण पीठ अजिबात मळलेलं नाही, तर आपण पूर्णपणे एकत्र केलेलं आहे। आता आपण हे लाटायला घेऊया। पहा, इथे आता आपण असा एक गोळा करून घेतलेला आहे। आता आपण तो लाटून घेऊया। आता आपल्याला हे एकदम पातळसर नाही लाटायचं आहे, तर आता तुम्ही पाहू शकता आपलं एकसारखं पीठ नाही आहे, तर आपल्याला असंच ठेवायचं हे, म्हणजे जेणेकरून लेयर्स फुटील। आता हे आपल्याला हाताने उचलायचं नाही, उचलायला गेलं तर ते तुटतील, तर आपल्याला याच्यावरतीच व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे।
आणि जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला हे. आता तुम्ही पाहू शकता याच्या कडा एकदम हे झालेल्या आहेत, तडरलेल्या आहेत. तर आता आपल्याला इथपर्यंत जाड ठेवायचं आहे. तर आता आपल्याला ह्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायच्या आहेत. ह्या आपल्याला आता काढून टाकायच्या आहेत. चारी बाजूनी व्यवस्थित आपण आता हे कापून घेऊया. आता तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या आकाराच्या शंकरपाळ्या हव्यात तशा तुम्ही कापून घेऊ शकता. हे पहा, पोळीपाट असं आपण फिरवून घेऊया. आता अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या कापून झाल्यात. एकीकडे आपण तेल गरम करत ठेवले आहे. आता फ्राय करायला घ्यायचंय. तर आता या उचलायच्या कशा, तर अशा प्रकारची आपण कलथी घेतले. तर अगदी खालून असं घालायचं, बरोबर एकसारख्या या कलथीत येतात. तर अशा प्रमाणे आपण आता तेलात सोडायचं आहे आपल्याला. तर चला आता आपण फ्राय करायला घेऊया. आता शंकरपाळ्या तळताना नेहमी लक्षात असू द्या की आपली गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच असायला हवी, फास्ट ठेवायची नाही, नाहीतर त्या बाहेरून तळल्या जातील आणि आतून अगदी कच्च्या राहतील आणि लवकरच खराब होतील. तर अशा प्रकारे आता आपण सर्व आपल्या शंकरपाळ्या तेलात सोडून घेणार आहोत आपण. तर अगदी लो टू मिडियमवरती आपण व्यवस्थित ह्या फ्राय करून घेणार आहोत आणि लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही आहे. आता 1-2 मिनिट झाले. आता आपण झाऱ्याने या हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी छान रंग येत चाललेला आहे. अगदी थोड्याशा सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे पहा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता अगदी दोन्ही साईडने छान गोल्डन रंग आलाय. तर आता आपल्याला जास्त फ्राय करायचे नाहीत, कारण जास्त फ्राय केला तर त्यांना काळपट रंग येईल आणि म्हणजे जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा पण त्याची ही प्रोसेस चालू असते. तर आता आपण ह्या काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत. हे पहा. तर आता या मी काढून घेते. अशा प्रकारे मी आता सर्व तळून घेणार आहे. हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण पाहू शकता किती सुंदर आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.